नमस्कार मित्रांनो, 10K कॅपिटलचा 6वा दिवस आणि आज आपल्याकडून 3 ट्रेड झालेले आहेत. 3 ट्रेड झाल्यामुळे आपला दिवस आज रेडमध्ये क्लोज होत आहे. तर काय होतं आजचा ट्रेड बघा स्क्रीनवर. तर मित्रांनो, आज तारीख आहे 14/1/2025 आणि आज पण मी निफ्टी फिफ्टीमध्ये ट्रेड केला होता. तर निफ्टी फिफ्टीमध्ये तुम्ही बघू शकता आज सकाळ सकाळी मार्केट गॅप अप झाल्यामुळे माझा ट्रेड पुट साईडला होता. पुट साईडला असल्यामुळं मार्केट थोडं इथनं कन्सिस्टन्सी करून खाली आल्यानंतर मी इथं ट्रेड घ्यायचा प्लॅन केला होता. मार्केट चांगलं एकदमच कॉल साईडला गेल्यामुळे मी ते काय ट्रेड घेतला नाही आणि त्यामुळे माझं इथं नुकसान झालं नाही. आणि तुम्ही परत बघू शकता चांगले मार्केटनं राहिलं दिल्यामुळे इथं मी काय ट्रेड घेतला नाही. कुठं एकदम मध्ये शिरायचं नुकसान करून घ्यायचं म्हणून इथं मी ट्रेड घेतला नाही. परत तुम्ही बघू शकता इथं मार्केट 60% रिट्रेसमेंटला आल्यानंतर मी कॉल साईडला ट्रेड घ्यायचं ठरवलं. पण बघू शकता तुम्ही मार्केटनं परत इथं मी एंट्री घेतली कॉल साईडला आणि पूर्ण मार्केट 2 कॅन्डलमध्येच माझा स्टॉप लॉस घेतला. इथं बघू शकता मी फिबोनाची रिट्रेसमेंट वापरल्यामुळे तुम्ही ट्रेड घेतला होता. पण बघू शकता परत मार्केट खाली आलं आणि परत मार्केट खाली आल्यामुळे मी पुट साईडला ट्रेड घ्यायचं ठरवलं होतं. इथं ट्रेड घ्यायचं म्हटलं पण मार्केट परत कॉल साईडला इथं मला सपोर्ट रेजिस्टन्स दिसत होतं म्हणून मी इथं कॉल साईडला घ्यायचं ठरवलं होतं. पण मार्केट परत लगेच खाली आल्यामुळे मी काय ट्रेड घेतला नाही. परत बघू शकता मार्केट डाऊन साईडला जात दिसत होतं मोमेंटमध्ये पण आणि प्रीमियममध्ये खाली जाताना दिसत होतं. त्यामुळे तुम्ही कॉल पुट साईडला ट्रेड घेतला होता आणि मला इथं 500 ते 600 रुपये प्रॉफिट दिसत होता. तरी पण माझा इथं 300 रुपयाचं नुकसान झालं आहे आणि इथं माझं 810 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आणि परत इथं मार्केट थोडा वेळ कन्सिस्टन्सी केल्यानंतर वरच्या साईडला मुवमेंट आली. पण बघू शकता परत हाय असं मार्केटनं रिव्हर्स केलं. प्रीमियममध्ये पण पूर्ण काही मुवमेंट इथं काही दिसत नव्हती. आणि परत इथं बघू शकता मार्केटनं थोडा वेळ कन्सिस्टन्सी केला पुट साईडला. मी तर परत पुट साईडला प्रीमियम खाली काही जात नव्हता आणि कॉल साईडला जात होता. त्यामुळे मी तर कॉल साईडला एंट्री मारली होती. एंट्री मारली तर मला पण इथं पण मला 500 ते 400 प्रॉफिट दिसत होता. आणि एकाच कॅन्डलमध्ये माझा स्टॉप लॉस गेला त्यामुळे माझा इथं पण 750 रुपये नुकसान झाले. इथं माझा 810 रुपयाचा, इथं 300 रुपयाचा आणि इथं 750 रुपये अशा प्रकारे माझं 1800-1850 रुपये नुकसान झालेलं आहे. बघू शकता मित्रांनो आज आपण 3 ट्रेड झाले आहेत आणि आपले कॅपिटल उरले 5601 रुपये आणि आपले आज नुकसान झाले 1870 रुपये आणि आजचा प्रॉफिट 0. आणि हे बघू शकता आपलं डे 6 कॅपिटल. तर मित्रांनो एवढंच होतं आजच्या ट्रेडमध्ये. तुम्हाला कसा वाटला ट्रेड कमेंटमध्ये सांगा. तर उद्या भेटू आपण.